मंडळी, कसे आहात सर्वजण? वेलकम टू मालविका ब्लॉग. आज मी तुम्हाला माझ्या उडीद वड्याची रेसिपी शेअर करणार आहे. अगदी साधी आहे, फार काही अवघड नाही आहे. बाहेर जसे रेस्टॉरंटमध्ये जसे उडीद वडे मिळतात तशा पद्धतीची नाही आहे, अगदी साधी आहे. तुम्ही बघू शकता ही उडदाची डाळ आहे, फक्त उडदाची डाळ आहे. याच्यामध्ये मी काही घातलेलं नाही. रात्रभर मी हिला भिजत घातली होती. आता त्याच्यामध्ये मला ग्राइंड करायला मी त्याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, तुम्हाला जेवढं तिखट आवडतं तेवढं, त्याच्यानंतर गावठी कोथिंबीर आहे. ही गावठी कोथिंबीर टाकल्याने स्वाद खूप छान येतो. अद्रक ऑप्शनल आहे, मला आवडतं म्हणून मी टाकत आहे. असं मी हे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. हे वडे तुम्ही लहान मुलांना अगदी म्हणजे लहान मुलं अगदी आवडीने खातात. माझी विहा खाते, खूप आवडीने खाते. तुम्ही बघू शकता की मी अशी जाडसर जास्त पाणी न घालता याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. नारळाची चटणी आपण साईड बाय साईड तयार करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर, लसूण, अद्रक असं हे करून त्याची मी पेस्ट केली आहे. वड्यामध्ये सोडा न घालता आपण हे फ्लफी कसं करू शकतो त्याची ही मुवमेंट आहे की एक साईडला तुम्हाला पूर्ण पीठ हे करावं लागतं, एकच साईडला तुम्हाला चालवावं लागतं. त्याच्याने काय होतं की तुमचा जो वडा आहे तो अगदी असा फुगीर आणि आतमध्ये खूप जाळीदार होतो. ही मी सांबाराची तयारी करत आहे. सांबार मी अगदी साध्या पद्धतीने केला होता कारण की घरामध्ये भाज्या जास्त अवेलेबल नव्हता आणि माझा हा रँडम प्लॅन झाला होता उडीद वडे करण्याचा. मिस्टरांनी सांगितलं होतं की मला उद्या उडीद वडे खायचे आहेत, म्हणून भाजी वगैरे काही घरामध्ये जास्त अवेलेबल नव्हती. हे 2 ठिकाणी मी कांदा वगैरे याच्यासाठी कापला आहे कारण की मला विहासाठी पण वेगळा सांबार करायचा होता आणि आमच्यासाठी वेगळा सांबार करायचा होता. सांबारासाठी मी तेलामध्ये राई, जिरं वगैरे परतवले. त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे. वरती 1 चम्मच लाल मिरची टाकली आहे. 2 चम्मच सांबार मसाला घातला आहे. तुमच्या स्वादानुसार तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये चिंचेचं पाणीसुद्धा घातलं आहे. चिंचेचं पाणी ऑप्शनल आहे, काही जणांना आंबट वगैरे आवडत नाही, त्याच्यामुळे तुम्ही ते वगळू शकता तो पदार्थ, चिंचेचं पाणी. तर असं तुम्ही बघू शकता, मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे आणि मी आता चिंचेचं पाणी घालते. चिंचेचं पाणी ॲक्च्युली वरणामध्ये किंवा सांबारामध्ये माझ्या मिस्टरांना फार आवडतं, त्याच्यामुळे मी हे करत असते, त्याच्यामध्ये टाकत असते. आणि कोथिंबीर मला ॲक्च्युली वरून आवडत नाही टाकलेली, मला ती अशी तेलामध्ये फ्राय केलेली जास्त आवडते, म्हणून मी तेलामध्येच ती थोडीशी फ्राय करते. वरतून मग मी शिजवलेली डाळ टाकली आहे आणि स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता फायनली माझा सांबार झालेला आहे. आता आपण वडे तळायला घेऊयात. वड्यासाठी आपण थोडंसं पाणी लावून आपण हे केलं ना, वडे टाकले ना, तर ते आपल्या हातातून निसटतात अगदी सहजतेने. त्याच्यामुळे आपण थोडंसं हाताला पाणी टाकून आपण वडे आता तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. तुम्ही बघू शकता. आणि वडे आपण मंद आचेवरच फ्राय करायचे आहेत जेणेकरून ते आतमध्ये चांगल्या प्रकारे शिजले पाहिजेत. तुम्हाला मी दाखवते की खूप छान असे वरतून क्रंची आणि आतमधून अगदी छान असे मस्त वडे तळल्या गेलेले आहेत. हे बघा, छान असे मस्त झालेले आहेत, जाळीदार. आणि मला तुम्ही सांगा नक्की कमेंटद्वारे की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही तुमच्या मुलांना नक्कीच खाऊ घाला. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.